हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज आपण बनवूया देसी स्टाईल मॅक्रोनी। चला मग आपण बघू की मॅक्रोनी आपली कशी बनते आणि टेस्टला पण कशी लागते। हळूहळू चला मग सुरुवात करूया। सर्वात पहिले मी एक कुकर घेतला, त्याला गॅसवर वगैरे ठेवला। मग गॅसवर ठेवल्यानंतर त्याला थोडं तापू दिलं आणि मग तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदे टाकले आणि कांद्यांना थोडं फ्राय होऊ दिलं। त्याला चांगलं थोडं चमच्याने इकडून तिकडे असं कलसून घेतलं, जेणेकरून ते जे कांदे होते ते रेड कलर यायला हवा। आणि त्यानंतर वरून तेल टाकलं। तेल टाकताना 2 स्पून तेल टाकलं, जेणेकरून ते छान कांदे असं मस्त छान फ्राय होतील तेलामध्ये। आणि मग त्यानंतर मी थोडी मिरची टाकली, एकच मिरची टाकलेली होती, लहान छोटीवाली बारीकवाली, ज्याच्याने थोडी म्हणजे टेस्ट स्पायसी वगैरे होईल असं। आणि मग ती टाकल्यानंतर मी थोडं हे टाकलं, काय म्हणतो त्याला, लसूण टाकलं। लसूण टाकल्यानंतर लसूण पण फ्राय करून घेतलं छान। मग थोडं जिरे टाकलं, मग थोडी राई टाकली, हे सर्व टाकलं आणि टाकल्यानंतर सर्व फ्राय करून घेतलं। चमचा इकडून इकडे होत होता आणि ते तेलामध्ये कांदे लसूण सर्व काही एकदम असं लाजत होतं, त्याप्रमाणे असं सर्व काही झालं। मग ते छान फ्राय झालं आणि ते फ्राय झाल्यानंतर मग मी अजून थोडं गॅसची जी स्पीड होती ती कमी केली आणि नंतर त्याच्यामध्ये मी टमॅटो टाकायला घेतले। मग टमॅटो टाकले सर्व व्यवस्थित। मी याच्यात 2 टमॅटो टाकलेले होते, कारण की मी थोडी जास्तच बनवणार होते मॅक्रोनी म्हणून। मग ते 2 टमाटे टाकले आणि छान त्याला इकडून तिकडे परतून घेतलं। आणि परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडलं, जेणेकरून काय की जे आपलं आहे टमॅटोचं प्युरी छान होईल असं म्हणून। मग ते टाकलं, थोडा वेळ त्याला झाकून ठेवलं। झाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं अर्धा चम्मच सॉस टाकलं, टमॅटो सॉस टाकलं आणि आपलं जे सोयाबीन सॉस असतं ते टाकलं। ते टाकल्यानंतर 1 चम्मच साखर टाकली आणि मग नमक टाकलं थोडंसं आणि मग सर्व छान मस्त कालवून घेतलं, परतून घेतलं। मग थोडी हळद टाकली, थोडी मिरची टाकली। अशा प्रकारे छान असं सर्व टाकल्यानंतर परतून घेतलं आणि मी गरम मसाला पण थोडा टाकलेला होता। आणि त्यानंतर सर्वात शेवटी मग ते कालवून वगैरे घेतलं। काढल्यानंतर थोडंसं मग त्याला शिजू दिलं, ते टमॅटो वगैरे छान व्यवस्थित। आणि मग हळूहळू टमॅटो वगैरे शिजले आणि छान अशी प्युरी तयार झाली टमॅटोची। आणि त्यानंतर मग मी जो आपला मसाला होता, मॅक्रोनीमध्येच पास्ता मसाला मिळाला होता, तो पास्ता मसाला टाकला आणि टाकल्यानंतर खूप छान प्रकारे अशी स्मेल आणि खमंग वास सुटत होता। मग त्यानंतर थोडं पाणी वगैरे टाकलं आणि ते टाकल्यानंतर मग मी मॅक्रोनी त्याच्यात टाकली आणि ती शिजायला ठेवली व्यवस्थित। आणि मग सर्वात शेवटी छान मस्त अशी कोथिंबीर टाकली, कोथिंबीरची गार्निश केली आणि छान अशा प्रकारे कुकरचं झाकण जे होतं ते लावलं आणि 1 शिट्टी काढून घेतली। 1 शिट्टी झाल्यानंतर छान अशी मस्त मॅक्रोनी तयार होती, खूप छान झालेली होती। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे देखील मला सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। चलो बाय।